इरविन चौकात सुरू असलेल्या हिट अँड रन या कायद्याविरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला आमदार बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावतसह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन आपली साथ असल्याचे स्पष्ट केलेत। अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले। याचवेळी सर्व चालकांची भेट घेऊन वाहन चालकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याची भूमिका आमदार सुलभा खोडके, आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केल्यात। हिट अँड रन या वाहन कायद्याविरोधात अनेक ठिकाणी अनेक वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरूच आहे। असेच आंदोलन अमरावती शहरातील इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने हिट अँड रन कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन 3 जानेवारीपासून धरणे आंदोलन करून आता 8 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। अशातच सोमवारी आमदार बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख सह शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत सह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली। या दरम्यान अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने सर्व राजकीय नेत्यांचे स्वागत करण्यात येऊन आपले निवेदन सादर करण्यात आले। वाहन चालकांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे, तसेच शासन दरबारी हिट अँड रन कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या मागण्यांना घेऊन आपण आवाज उठवीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहू, अशी प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली। भीम ब्रिगेड प्रहार वाहतूक संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघर्ष वाहन संघटना, भगवे वादळ संघटना, भीम आर्मी संघर्ष वाहतूक संघटनासह अनेक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी तसेच वाहन चालक उपस्थित होते। कायद्यामध्ये हा एकतर्फीपणा आहे आणि त्याच्यामुळे या कायद्याचा परिणाम आम्ही पाहिजे वाहन चालकावर प्रचंड प्रमाणात। ही जी हेकेखोरी केंद्र सरकारची आहे त्याला आपण सगळ्यांनी बांधून काढली पाहिजे। त्यासाठी बच्चू कडू मी आपल्या सोबत आहोत, सदैव आम्ही सोबत आहोत। तरी सत्तेमध्ये आम्ही सोबत जरी असलो तर सत्य महत्वाचं असतं सत्तेपेक्षा, सत्यासाठी आपण नक्की लढतो। धन्यवाद। धन्यवाद बच्चू भाऊ, तुमच्यापासून हीच अपेक्षा आहे चालकांना की तुम्ही सर्व चालकांची बाजू मांडाल। गाडीच्या संघटनेची स्थापना केलेली आपण मुलांचा ग्रुप आपला आता तालुक्यामध्ये ती तुम्हाला भेटायला आलेली। विद्यार्थी वाहतूक असो, ट्रान्सपोर्ट युनियन असो किंवा प्रवासी वाहतूकदार असो, आमचा आवाज तुम्ही संसदेमध्ये प्रखररित्या मांडला पाहिजे। आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू, कारण हा प्रश्न फक्त तुम्ही समजू शकता, कारण तुम्ही तळागाळातले नेते आहात, जमिनीवरचे नेते आहात। ड्रायव्हर हा देशाचा कणा आहे हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की तुम्ही संसदेमध्ये असे ही जी मागणी आहे तुम्ही प्रखरपणे मांडू शकता, अति तीव्रपणे मांडू शकता। तुमच्या मार्फत केंद्र शासनामध्ये असलेले देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा सुद्धा तुम्ही या मागणीचं आमच्यातर्फे विनंती कराल हीच अपेक्षा करतो। आपण इथे आमच्या उपस्थितीस्थळी आला, आमच्या वाहतूकदारांना, वाहतूक चालकांना नवीन ऊर्जा निर्माण करून दिली। देशाची वाहतूक असते किंवा त्या काही वस्तू असते देवाणघेवाणच्या माध्यमातून होत असते आणि अशा चालत असताना त्यावरती रस्ता आहे, ॲक्सिडेंट होणारच आहे।
होतात. तिला कारखाना होते त्याला वेगवेगळे कारखाने असतात, परंतु हे होत असताना त्या ठिकाणी असताना जो महत्त्वाचा विषय जो होता की ट्रकचा ॲक्सिडेंट झाला, त्या पद्धतीनं तो ट्रक सोडून पळत होता किंवा त्या ठिकाणी असताना तो माल जाळत होता, तेव्हा त्याचा जीवनच धोका होता म्हणून तो पळत होता. त्याला काही कारण नव्हतं. ॲक्सिडेंटमध्ये झालेली होती, त्याची चूक आहे, त्याचे असं म्हणता येणार नाही, परंतु अनपेक्षित होणाऱ्या घटना असतात आणि अशामध्ये फक्त ड्रायव्हरला त्या ठिकाणी मानून आणि त्याच्यावर कारवाई करणं चुकीचं आहे. म्हणून शासनाला सुद्धा या ठिकाणी आमदार तुमचा जो त्या ठिकाणी विषय आहे त्या विषयाला आपण जाहीर पाठिंबा जाहीर करते आणि निश्चितच हा कायदा केलेला आहे तो रद्दच केला पाहिजे. कारण सामान्य माणसासाठी आपण कायदा करतो आणि सामान्य माणूस जर अडचणीत येत असेल तर त्यासाठी त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे आणि या ठिकाणी हा कायदा निबंध रद्द होत नाही. की त्याच्यामुळे कायदा जो केलेला आहे ते फार चुकीचा आहे की त्याची चूक झाली त्याला शिक्षा झालीच पाहिजे. चूक न होता त्याच्यावर तर एवढा मोठा सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो अशा पद्धतीने त्या कायद्याच्या आज आपण साखर उपोषण आपल्या अमरावती शहरात देशामध्ये एक चांगलं आणि या सगळ्या देशातून जेव्हा प्रेशर येईल आणि या ठिकाणी सगळ्यांना एकमेकीनं लढावं लागेल तेव्हा तो कायदा कायदा नवेला आहे त्याला आता मागे घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्व भारत देशात सर्वांनी जर केला आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधी जर सोबत झाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेव्हा तेव्हा विषय येईल त्यासाठी एवढं या ठिकाणी आपल्या शास्त्र आणि आपल्या या उपोषणाला